श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. श्री सिद्धारूढ वैभव बेल पाचवा भाग 2. सन 1928 मधील महाशिवरात्रीचा दुसरा दिवस होता. महाराज पाकशाळेत बसले होते. जवळ काही भक्त मंडळी पण होती. त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, दानात दान अन्नदान श्रेष्ठ. कारण अन्नदानाने मनुष्य जसा परिपूर्ण तृप्त होतो तसा इतर दानाने होत नाही. करिता आपल्या घरी कोणी अतिथी आला तर तुम्ही त्याचा योग्य परामर्श घ्या. तसेच क्षेत्राच्या ठिकाणी गेलात तर गोरगरिबांना अन्नदान करा. अन्नदान करण्याची संधी सहसा वाया जाऊ दवडू नका. सध्याची संधी त्या कार्यास अनुकूल आहे. पुढे एक काळ असा येईल की ह्या चुलींना रजा द्यावी लागेल. कारण तुम्हालाच पोटभर खायला अन्न मिळणार नाही. मग तुम्ही इतरांना काय देणार? महाराजांच्या त्या भविष्यवाणीची आज सत्यता पटत आहे. त्या मंडळीत मद्रासकडील एक भक्त होता. महाराजांच्या त्या बोलण्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला. त्याने दुसरे दिवशी महाराजांची आज्ञा घेऊन त्यांच्या बरोबर पंक्तीत बसण्याकरिता 11 जण निवडले आणि त्यांना पंचपक्वान्नांचे व इतर भक्तांना भात व आमटीचे भोजन देण्याचे ठरविले. 12 वाजता स्वयंपाक तयार होताच पाणी मांडण्यात आली. त्यावर महाराजांसह सर्वांना भोजनास बसण्याची त्याने विनंती केली. इतर मंडळी पण भोजनास बसली. महाराजांनी जेव्हा चहूकडे न्याहाळून पाहिले तेव्हा त्यांना पंक्तिभेद दिसून आला. त्याच क्षणी महाराज अन्नदान करण्याची पद्धत अशी नव्हे म्हणून पानावरून उठले. महाराज उठताच इतर मंडळी पण पटापट उठली. ते पाहून तो भक्त अत्यंत खजील झाला. पश्चातापाने युक्त होऊन तो महाराजांच्या चरणी लागला. आपल्या अपराधाबद्दल त्याने क्षमा मागितली. त्यावर त्याला अभय देऊन महाराज म्हणाले, सर्वांभूती परमेश्वर आहे. करिता जनांचे समाधान केले असता तो खुश होतो. म्हणून आजपासून पुन्हा असा पंक्तिभेद कधी करायचा नाही असे तुम्ही मनाशी ठरवा. अशा प्रकारे त्या समजावून सांगितले. त्यानंतर पुन्हा सर्वजण भोजनास बसले. पक्वाने व आमटी भात सर्वांनाच वाढण्यात आला. त्यावर सद्गुरूंचा जय जयकार करून सर्वांनी शांतपणे भोजन केले. मठात प्रथम उत्सव समयी संतर्पण होत असे. महाराजांचे कडून अन्नदानाचे महत्व कळू लागल्यावर रोजचे संतर्पण होऊ लागले. देव किंवा देवस्वरूप गुरुपुढे अमुक देईन किंवा अमुक करीन असा एकदा संकल्प केला की त्याप्रमाणे आचरणात आणलेच पाहिजे. नाहीतर देवाला फसविल्याचा दोष घडतो. एकदा एका माळिनीने भोपळ्याचा वेल लावला आणि पहिला भोपळा महाराजांना अर्पण करीन असा नवस केला. पुढे त्या वेलाला पुष्कळचे भोपळे लागले. पण पहिला भोपळा अतिशय मोठा निघाल्यामुळे त्याला बरीच किंमत येईल अशी तिला आशा वाटली. त्यामुळे तिने ठरविल्याप्रमाणे तो भोपळा महाराजांना नेऊन दिला नाही. शेवटचा भोपळा देता येईल या विचाराने ती स्वस्थ राहिली. मनुष्य त्रिगुणाच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्याची वृत्ती कधी आनंदित तर कधी उदास, कधी संतप्त झालेली दिसून येते. एखादी गोष्ट कधी करावीशी वाटते, कधी करू नये असे वाटते, कधी ती केल्याबद्दल हळहळ वाटते. हा त्रिगुणांचा खेळ होय. त्रिगुण म्हणजे रज तम सत्व हे होत. रजोगुण हा मनुष्याला विषय सुखात रंजवितो. त्यामुळे मनुष्य देह सुखाशी तादात्म्य पावतो. तमोगुणाला सद्मार्ग
सद्धर्माने वागणे आवडत नाही. त्यामुळे तमोगुणी माणसाच्या हातून वरचे वर प्रमाद घडतात. दुर्लभ अशा नरदेहात येऊन देखील रजोगुण व तमोगुण यांच्या अधीन झाल्यामुळे आपणाला काय साधायचे आहे याचा मनुष्याला पूर्ण विसर पडून जातो. क्वचितच सद्गुणाची झुळूक येते आणि त्याच वेळी तेवढी माणसांकडून सत्कर्मे घडतात. पण ती झुळूक फार वेळ टिकत नाही. माळिनीला बी लावते वेळी सत्वगुणामुळे महाराजांना भोपळा द्यावा असे वाटले, पण यावेळी ती वृत्ती राहिली नाही. एके दिवशी माळिनीने विक्रीस नेण्याच्या उद्देशाने भोपळे फोडले. त्यावेळी प्रत्येक भोपळ्यात तिला बुचबुचीत किडे दिसू लागले. तेव्हा आपण बोलल्याप्रमाणे न केल्यामुळेच अशा प्रकारे आपले नुकसान होत आहे, असे तिला वाटले. त्या क्षणी ती शिल्लक राहिलेले सर्वच भोपळे मठात घेऊन गेली आणि ते महाराजांपुढे ठेवून तिने आपली चूक कबूल केली. मनुष्याची आत्मनिष्ठा दिवसेंदिवस कशी वृद्धिंगत होईल याकडे सिद्ध पुरुषांचे सतत लक्ष असते. महाराज तिला म्हणाले, "हौसे, भोपळे आणून दिले म्हणजे देव संतुष्ट होत नाही. करिता आज भाजीसाठी स्वतः तूच भोपळे चिरून दे. म्हणजे ती भाजी सर्वांच्या पोटात पडून तुझ्या भोपळ्याचे सार्थक होईल व तुला शिवाचा आशीर्वादही मिळेल." त्यावर तिने भोपळे फोडले, परंतु एक भोपळा सुद्धा किडका निघाला नाही. ते पाहून माळीन आश्चर्यचकित झाली. तेव्हापासून महाराजांच्या ठिकाणी तिचा आदर वाढला. सिद्ध पुरुष मुद्दाम कधी चमत्कार करून दाखवत नाहीत, कारण चमत्कार करून दाखविणे हे ज्ञानाचे कार्य किंवा मोक्षाचे साधन नाही. सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी प्रसंगानुसार जे चमत्कार घडतात ते आपली भक्ती, श्रद्धा आणि विश्वास वाढविण्यासाठी ईश्वरी इच्छेनेच होत असतात. मठात सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महाराजांच्या दर्शनार्थ एकसारखी गर्दी असावयाची. त्यांच्या सहवासासाठी दूरदूरच्या देशाहून मंडळी येऊन 2 महिने धर्मशाळेत बिराड करून राहत असत. एके दिवशी भर दुपारी वडील मंडळींचा डोळा चुकवून काही मुले मठाजवळ असलेल्या तळ्याच्या काठी खेळावयास गेली. खेळता खेळता मुलांची नजर सरपटत जाणाऱ्या एका सापाकडे गेली. मुलेच ती. त्यांनी त्यावर दगडफेक सुरू केली. त्यातील एका मुलाने मारलेला दगड त्या सापाला लागला. तेव्हा तो खवळून धावत आला. ते पाहून इतर मुले भिवून पळून गेली. तो साप त्या मुलाला दंश करून झाडीत शिरला. बराच वेळ झाला तरी मुलगा आला नाही म्हणून त्याचे बाप इतर मुलांजवळ विचारपूस करू लागले. तेव्हा आम्ही येतेवेळी तो तळ्याच्या काठीच होता असे मुलांनी सांगितले. त्यावर ते तळ्याजवळ गेले. तेव्हा मुलगा काळा निळा झाला असून अचेतन पडलेला त्यांना दिसला. जवळ जाऊन पाहताच मुलाचे अंग गार पडलेले आणि श्वासोच्छ्वासही बंद पडलेले दिसले. तेव्हा मुलाची आई एकदम आक्रोश करून रडू लागली. मुलाचा बाप धावत धावत महाराजांकडे गेला आणि त्याने रडत मुलाची हकीकत सांगितली. महाराज म्हणाले, "गेल्या वर्षी तुम्हाला मी सांगितले होते की तुमच्या मुलाने रोज सकाळी 1100 आणि संध्याकाळी 1100 जप करावा. तसेच तुम्हालाही नियमित त्याच्याकडून जप करून घ्या असे सुचविले होते. त्याप्रमाणे केले असते तर हे गंडांतर टळले असते. पण माझ्या सांगण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेत." त्यावर त्याने आपली चूक कबूल करून क्षमा मागितली. नंतर महाराज त्याच्यासह तळ्याकाठी गेले. त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून मुलाच्या अंगावरून हात फिरविला आणि "उठ बाबा उठ" असे म्हणाले.
तो झोपेतून उठल्याप्रमाणे मुलगा चटकन उठला. दिव्यापुढे अंधार या म्हणीप्रमाणे सिद्धपुरुषांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना त्यांचे महत्त्व कळत नाही. हुबळीनजीक एका खेड्यात राहणारे पद्माचारी या नावाचे एक विद्वान स्नेहाच्या आग्रहास्तव एके दिवशी स्वामींच्या मठात आले. उभयतांनी महाराजांचे दर्शन घेतले. ती 2 प्रहरीची वेळ होती. महाराजांनी पद्माचार्यांना उद्देशून आपण आमच्याबरोबर भोजन करता की आपल्याला शिधा देण्याची व्यवस्था करू असा प्रश्न केला. तेव्हा आमच्या देवाला आपल्याकडील भोजन चालत नाही, करिता मी स्वतः अन्न शिजवितो, असे ते म्हणाले. त्यावर महाराजांनी शिष्याकरवी त्यांना शिधा देवविला. देवाला दांभिकपणा मुळीच आवडत नाही, पण हे सिद्धपुरुषांशिवाय दुसरे कोण आम्हाला समजावून देणार? अंधार नाहीसा करण्याकरिता चिमणी, कंदील, गॅसबत्ती किंवा विजेचा दिवा यापैकी कोणतेही साधन असले तरी सूर्यनारायणाच्या कृपेशिवाय जसा अंधार परिपूर्ण नाश होत नाही, त्याप्रमाणे अज्ञान घालविण्याकरिता जप, तप, पूजा, पारायणादी कितीही सत्कर्मे केली तरी सद्गुरु बोधाशिवाय अज्ञानाचा समूळ नाश होत नाही. आचार्यांचा स्वयंपाक झाला. इतक्यात महाराज त्यांची विचारपूस करण्याकरिता तेथे आले. आपले भोजन झाले काय? असा महाराजांनी प्रश्न करताच, नाही, अजून देवाचा नैवेद्य व्हायचा आहे, असे त्यांनी उत्तर दिले. आमच्या भोजनाची तयारी झाली आहे, तेव्हा तुमच्याकडे एक फेरी मारून जावे म्हणून आलो होतो, असे महाराज म्हणाले. आपण अवश्य भोजनास बसावे. नैवेद्य झाला की आम्ही पण भोजनास बसतो, असे आचार्यांनी म्हणताच महाराज तेथून परतले आणि जाऊन भक्तमंडळींसह भोजनास बसले. आचार्यांनी देवाला नैवेद्य दाखविण्याकरिता जेव्हा सामळी उघडली, त्या समयी त्यात त्यांना एकही देव दिसेना. तेव्हा आचार्य चपापले. लगेच घाबरे घोबरे होऊन घाईघाईने ते महाराजांकडे गेले आणि त्यांनी ती हकीकत त्यांच्यापुढे निवेदन केली. तेव्हा महाराज स्मितहास्य करून म्हणाले, तुमचा स्वयंपाक आमच्या देवाला चालत नाही, असे तुम्ही म्हणालात. पण आमची आमटी त्यांना फार आवडलेली दिसते, कारण तुमचे सर्व देव येऊन आमच्या आमटीत डुंबू लागले आहेत. त्यावर त्यांनी वाढणाऱ्या भक्ताला आमटीतील देव काढून देण्यास सांगितले. तेव्हा त्याने पळीने शाळीग्रामादी 5 देव काढून आणून आचार्यांपुढे ठेविले. ते पाहून पद्माचार्य लगेच महाराजांच्या चरणी लागले. त्यावर त्यांनी आपण शिजविलेले अन्न आणून महाराजांपुढे ठेवले आणि स्नेहासह महाराजांच्या पंक्तीत बसून मठातील प्रसाद सेवन केला. पुढे त्यांनी महाराजांचे शिष्यत्व पत्करिले. अलकापुरी येथे एके दिवशी निवृत्तीनाथांनी स्वतःच्या व भावंडांच्या मौजीबंधनार्थ ब्राह्मणाजवळ जाऊन प्रश्न केला असता, तुम्ही संन्यासाची मुले, तुम्हाला मौजीबंधनाचा अधिकार नाही. तथापि पैठणच्या धर्माधिकाऱ्यांनी संमती दिल्यास आम्ही त्याबद्दल विचार करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर निवृत्तीनाथ भावंडांसह पैठणास गेले. तेथे ज्या घरी ही भावंडे उतरली होती, त्या घरी दुसरे दिवशी श्राद्ध होते. पण संन्याशाची मुले उतरल्यामुळे आम्ही श्राद्धाला येण्यास तयार नाही, असे गावातील ब्राह्मण म्हणाले. ही गोष्ट जेव्हा ज्ञानेश्वरांच्या कानावर आली, तेव्हा ते निवृत्तीनाथांना म्हणाले, ज्या अर्थी आमच्यामुळे घर अपवित्र बनले आहे, त्या अर्थी आम्हीच ते पवित्र केले पाहिजे. हे ज्ञानेश्वराचे बोलणे निवृत्तींनी मान्य केले. दुसरे दिवशी श्राद्धाला खरोखरच कोणी ब्राह्मण आले नाहीत. त्यामुळे घर मालकाला मोठी चिंता पडली. त्या समयी क्षणाचाही विलंब न लावता
स्वतः ज्ञानेश्वरांनी पितरांना आमंत्रण करून यथेच्छ भोजन दिले. भोजनोत्तर त्यांना विडा दक्षिणा देऊन बोळविले. ही वार्ता कानावर जाताच ते कर्मनिष्ठ ब्राह्मण ज्ञानेश्वरांना शरण आले. ज्ञानेश्वरांच्या अगदी शेजारी विसोबा चाटी नावाचे एक गृहस्थ राहत होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना संन्याशाची मुले म्हणून सारखे ते चिडवीत असत. तसेच त्यांच्याशी नेहमी तिरस्कारयुक्त भाषण करीत. एके दिवशी निवृत्ती म्हणाले, मुक्ताबाई, उद्या दसऱ्याच्या निमित्त आम्हाला मांडे करून वाढ. हे वाक्य विसोबांच्या कानावर गेले. ते कुंभार लोकांचे सावकार होते. लगेच कुंभार वाड्यात जाऊन मुक्ताबाईला मांडे भाजायला डेरा कोणी देऊ नका, असे त्यांनी प्रत्येक कुंभाराला सांगितले. दुसऱ्या दिवशी मांड्याला लागणारे सर्व काही सामान आणून ठेवून डेरा आणण्याकरिता मुक्ताई जेव्हा कुंभार वाड्याकडे निघाली, तेव्हा वाटेत विसोबांनी तिला डोळे वटारून कुठे चाललीस असे विचारले. तिने कारण सांगताच ते म्हणाले, अगं, तू जातेस खरी, पण डेरा न मिळता तुला हात हलवीत रिकामेच यावे लागेल. त्यापेक्षा घरी जा आणि मनातले मांडे खात बैस. तरी ती कुंभारवाड्यात गेली, परंतु तिला डेरा न मिळाल्यामुळे लगेच ती घरी परतली आणि रडत रडत घडलेली हकीकत तिने ज्ञानेश्वरांना सांगितली. त्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, मुक्ताई, रडतेस कशाला? माझ्या पाठीवर मांडे भाज म्हणजे झाले. असे म्हणून ते लगेच खाली बसले आणि त्यांनी योगधारणेच्या योगे करून पंचाग्नी पेटविला आणि ते वाकले. तोच त्यांच्या मुखातून अग्नीच्या ज्वाला चालल्या, नेत्र आरक्त झाले व पाठ तापून लाल झाली. त्यावर मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले. स्वयंपाक तयार होताच निवृत्ती, ज्ञानदेव व सोपान हे तिघे जेवणास बसले आणि मुक्ताबाई वाढू लागली. शेजारी काय चालले आहे हे खिडकीतून किंवा गवाक्षद्वारातून नेहमी विसोबा पाहत असत. लहान मुलांचे शरीर दिवसेंदिवस वाढत असते, पण ती वाढ समजून येत नाही. अंगाला लावण्याचा साबण रोजचे रोज झिजतो, पण कितीसा झिजतो हे दिसून येत नाही. त्याप्रमाणे सिद्ध पुरुषांच्या सहवासातच नव्हे तर त्यांच्या आसपास राहिलेल्या माणसांची प्रति क्षणाला प्रगती होत असते, पण ती कळून येत नाही. आतापर्यंत विरोधाने का होईना विसोबांचे लक्ष ज्ञानेश्वरांकडे गेल्यामुळे यावेळी त्यांचे पूर्व पुण्य उदयाला आले, म्हणून त्यांना उपरती झाली. आपण त्यांची योग्यता न जाणता त्यांना विनाकारण छळले, याबद्दल वाईट वाटून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रत्यक्ष ईश्वरांचा अंश शेजारी राहत असता आपण पुण्य साठविण्यापेक्षा पापच जमविले. गारगोटी म्हणून हिरा फेकून द्यावा, चिंतामणी हातात येऊन पडला असता खडा म्हणून भिरकावून द्यावा, कल्पतरूला न ओळखता हिबरांचे झाड म्हणून त्यावर कुऱ्हाडीने घाव घालावा किंवा विष म्हणून अमृत ओतून टाकावे, अशी मी कृती केली. अनेक प्रकारे त्यांची निंदा करून माझे मुख मी अपवित्र करून घेतले. धिक्कार असो माझ्या जीवनाला, असे म्हणून विसोबा पश्चाताप पावले. परिसाच्या संगतीने लोहाचे काळेपण जाऊन त्याला जसा तिजोरीत बसण्याचा हक्क प्राप्त होतो, तद्वत अत्यंत दुराचरणी माणूसही सिद्ध पुरुषांच्या संगाने आत्मज्ञानास पात्र होतो. यावेळी विसोबांचे लक्ष परिपूर्ण ज्ञानेश्वरांकडे गेले होते. ते झटदिशी माडीवरून खाली उतरले आणि जेथेही भावंडे जेवीत होती तेथे जाऊन ज्ञानेश्वरांच्या ताटातून एक मांड्याचा तुकडा उचलून त्यांनी चटकन तोंडात टाकला. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, काय हो हे, खेचराप्रमाणे झडप घातलीत की?
ज्ञानेश्वरांच्या तोंडून निघालेला खेचर हा शब्द विसोबांना बहुमोलाचा वाटला. प्रसादाचा एक घास, पण तो पोटात जाताच विसोबा कृतकृत्य झाले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.